ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम उभ्या महाराष्ट्र विठुरायाच्या नामघोषाने आणि टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमून गेल्याचे दिसत आहे. हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी आपल्या लाडक्या सावळ्या विठ्ठलाच्या या दर्शनासाठी व त्याला डोळे भरून बघण्यासाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहे. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर, देहूमधून संत तुकाराम, शेवगावातून संत गजानन, पैठणमधून संत एकनाथ, त्याचप्रमाणे जळगावच्या मुक्ताई नगरातून संत मुक्ताई मार्गस्थ झाली आहे. या संत मुक्ताईचे आगमन आज बीड शहराच्या वेशीवर झाले. उद्या सकाळी बीड शहरात मोठ्या उत्साहात मुक्ताईचे स्वागत करण्यासाठी बीडकर सज्ज झाले आहेत. पालखी सोहळ्याचे हे 318वे वर्ष. कोरोनासारख्या महामारीत देखील खंड न पडता हा सोहळा संपन्न झाला होता. यंदाच्या पालखी सोहळ्यात 2000हून अधिक महिला पुरुष सहभागी झाले आहेत. बीडपासून ही संख्या आणखी वाढणार आहे. मध्य प्रदेश, खानदेश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र मजल दर मजल करत 750 किलोमीटरचा प्रवास 34 दिवसात पूर्ण करून मुक्ताई पंढरपुरात विठुरायासमोर स्थिरावणार आहे. 318 वर्षापासून मुक्काम, जेवण, राहण्याचा व्यवस्था याचबरोबर वारकऱ्यांची स्वागत आणि सेवा वर्षानुवर्ष ठरलेल्या गावात गावकरी मोठ्या श्रद्धेने करतात. महाराष्ट्राला लाभलेली ही संतांची एकात्मतेची परंपरा 700 वर्षापासून चालत आली आहे. ती अशी चालत राहणार आहे यात शंका नाही. बा विठ्ठला, या वारकऱ्यांच्या भक्तीचा स्वीकार कर. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर. हीच अपेक्षा निस्वार्थ भावनेने वारकरी करत. जय हरी माऊली. मी प्रमोद कुसळेकर, न्यूज इंडिया 23. सुख